आपल्या शेजारचा देश आहे एक बांगलादेश नावाचा, तुम्हाला माहीतच असेल। आता हा बांगलादेश जो आहे ना, तो आपल्याकडून म्हणजे भारताकडून संत्रा आयात करत असतोय। पण आता या बांगलादेशनं काय केलंय तर संत्र्याच्या प्रत्येक किलो मागे 88 रुपयांची वाढ केली आहे आयातीवर, म्हणजे आयात शुल्काची वाढ केली आहे 88 रुपयांनी। आता त्यामुळे काय झालंय तर आपल्या महाराष्ट्रातील जे संत्रा उत्पादक आहेत त्यावर संत्रा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे। पण बांगलादेशनं असं का केलंय असं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल। त्याचं झालंय असं की आपल्या केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्कामुळे बांगलादेशनं हे पाऊल उचललंय। आता तुम्ही म्हणाल संत्रा आणि कांद्याचा काय संबंध आणि त्याच्यात बांगलादेशचं कनेक्शन काय आहे, भारताचं आणि बांगलादेशचं परत संबंध काय आहेत, तर हे सगळा जो काही संबंध आहे ना तोच मला आज तुम्हाला उलगडून सांगायचा आहे। नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत। आता कसं आहे, बांगलादेश कांद्यासाठी पूर्णतः भारतावर अवलंबून आहे ते आपल्याला माहिती आहे। पण केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावलेलं, त्याच्या बऱ्याचशा बातम्या झाल्या, त्याच्यामुळे ते प्रकरण तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। पण त्यामुळे झालं असं की कांद्यासाठी भारतावर अवलंबून असलेल्या बांगलादेशला निर्यात शुल्कामुळे कांदा आयातीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागले। एकीकडे भारतानं निर्यात बंदी केल्यानं बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळं बांगलादेशच्या स्थानिक बाजारपेठेत कांद्याच्या किमती भडकल्या। त्यामुळं काय झालं तर बांगलादेशमध्ये तिथल्या सरकारविरुद्ध जनतेच्या मनात संताप निर्माण झाला, म्हणजे जनता संतापलीच। आता याचा परिणाम काय झाला तर दिल्ली इथं एक G20 नावाची परिषद आयोजित केली होती, तुम्हाला ते चांगलं आठवत असेल। त्याचा चांगला गाजावाजा भारत सरकारनं केला होता। या बैठकीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे कांदा प्रश्नी नाराजी व्यक्त केली होती। आता अर्थातच त्यांचं म्हणणं असंच असणार आहे की कांद्यावरचे जे काही 40% निर्यात शुल्क लावलंय ते कमी करा, आमच्या देशातल्या लोकांना कांदा महाग खरेदी करावा लागतो त्याच्यामुळे, आणि ते काही चांगलं लक्षण नाही अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली। बरं, ही काही पहिलीच वेळ नाही, याच्या आधी सुद्धा 2019 मध्येही केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली होती, तुम्हाला त्यावेळेसही ते आठवत असेल प्रकरण। त्यावेळीही पंतप्रधान शेख हसीना ह्या भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या। त्यांनी त्या भाषणातून म्हणजे त्यावेळेस जे भाषण केलं होतं त्याच्यातून सुद्धा भारत सरकारचं जे काही कांदा निर्यात बंदीबद्दलचं धोरण आहे त्याच्याबद्दल थेट नाराजीच व्यक्त केली होती। पण केंद्र सरकार इतकं कोडगं आहे ना की त्यावेळीही त्यांनी शेख हसीना यांना हलक्यातच घेतलं। त्यामुळं शेवटी बांगलादेशनं काय केलं माहिती आहे का, कांद्याचा कडता काढण्यासाठी संत्र्याच्या आयात शुल्कात 2019 पासूनच वाढ करायला सुरुवात केली। 2019 साली संत्र्यावर प्रति किलो 20 रुपये आयात शुल्क लावून बांगलादेशनं भारताला इशाराच दिला होता। त्यावेळीही आपल्या कोडग्या भारत सरकारनं त्यावर प्रतिसाद दिला नाही। त्यामुळं मागील 4 वर्षात 5 वेळा संत्रा आयात शुल्कात वाढ करून बांगलादेशनं भारताला जशास तसं उत्तर दिलंय। पण आता हे झाली यांची उत्तराची भाषा वगैरे वगैरे, पण यात काय होतंय तर आपल्या महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकांची मातीच होतीये। पण आता आपला संत्रा आणि बांगलादेश हे कनेक्शन नेमकं काय आहे तर तेही सांगतो। विदर्भाचा संत्रा निर्यात केला जातो बांगलादेशला, बांगलादेशमध्ये संत्र्याची सर्वाधिक मागणी असते, त्यामुळं संत्र्याचं गणित बांगलादेशवर अवलंबून आहे। भारताच्या शेजारी असल्यानं शेतमालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा कमी खर्च येतो, म्हणजे आपल्याकडून जो माल पाठवला जातो तो कमी खर्चात कमी वेळेत बांगलादेशला पोहोचतो। गहू, तांदूळ, कांदा या पिकांसोबतच फळ आणि भाजीपाल्याची निर्यात बांगलादेशला भारत करत असतो। त्यामुळे आता शेतीच्या दृष्टिकोनातनं भारत आणि बांगलादेश यांच्यातले व्यापारी संबंध अधिक चांगलं ठेवणं गरजेचं आहे आणि ती केंद्र सरकारची जबाबदारी पण आहे। पण केंद्र सरकारनं त्या उलट काय काय केलंय, गहू, तांदूळ, साखर यावर निर्यात बंदीची कुऱ्हाड चालवून मस्तपैकी शेतकऱ्यांची माती केली। ते झाल्यावर कांदा निर्यातीवरही शुल्क लावलं, किती 40%। आता या सगळ्या शेतमालासाठी बांगलादेश भारतावर अवलंबून आहे। आता तुम्ही म्हणाल पण संत्र्याचा कांद्याशी काय संबंध, तर तेही सांगतो। बांगलादेश कांद्यासाठी पूर्णतः भारतावर अवलंबून आहे, पण केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात जे कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावलेलं त्यामुळे झालं असं की कांद्यासाठी भारतावर अवलंबून असलेल्या बांगलादेशच्या निर्यात शुल्कामुळे अधिकचे पैसे बांगलादेशला मोजावे लागले। आंबिया बहाराच्या हंगामात संत्र्याचे दर तेजीत होते, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं वाटत होतं, पण अचानक 20 ते 25 रुपये किलोवर संत्र्याचे भाव आले। आधीच निसर्गाचा लहरीपणा, कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि पावसाच्या लपंडावानं संत्री उत्पादकांना 60% फटका बसला। पण त्यातून कसाबसा संत्रा वाचला त्याची केंद्र सरकारच्या त्या निर्णयानं मातीच केली आहे। या निर्णयामुळे देशातील मागणीत घट झालेली नाहीये, पण निर्यातीची मागणी मात्र घटली आहे। त्यामुळे संत्र्याचे भाव मातीमोल झालेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल
रस्त्यावर टाकावा लागतोय. 5 राज्यातील निवडणुका तोंडावर आलेल्यानं केंद्र सरकार महागाईचा अश्वमेध रोखण्यासाठी जीवाचा आटापिटा करत सुटलाय. शेतमालाचे भाव पाडणाऱ्या आयात निर्यात धोरणांचा केंद्र सरकारनं सपाटाच लावलाय. त्याचाच फटका सध्या शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळं कांदा उत्पादकांच्या ताटात माती मिसळून सरकारनं आता संत्रा उत्पादकांची कोंडीच केली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी काय करावं लागेल तर केंद्र सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी कांदा निर्यात शुल्क हटवावं लागेल आणि त्या बदल्यात बांगलादेशनं संत्र्यावर लावलेलं आयात शुल्क हटवण्याची मागणी करावी लागेल. असं करून संत्रा आणि कांदा प्रश्नावर एकदाच तोडगा काढणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अन्यथा तात्पुरत्या महागाईचा अश्वमेध रोखण्याच्या नादात जागतिक पातळीवरील हक्काच्या बाजारपेठा भारताच्या हातातून निष्ठत राहतील. त्याची किंमत मात्र देशातील शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांनाही चुकवावी लागेल. त्यामुळं केंद्र सरकारनं धोरणात्मक शहाणपणाचं एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांची या कोंडीतून सुटका करावी अशीच सगळ्यांचीच मागणी आहे, म्हणजे शेतकऱ्यांची मागणी आहे. तर हे होतं संत्रा आणि कांदा, त्याचं असलेलं बांगलादेशसोबतचं कनेक्शन आणि त्यासोबतच त्याच्या केंद्र सरकारची काय भूमिका राहिली याचं गौड बंगाल. तर हे सगळं कनेक्शन तुम्हाला आता कळालं असेल. तुम्हाला कळालं असेल की सरकारनं कशी आपली माती केली आहे, आपला संत्रा उत्पादक कसा खड्ड्यात घातला आहे, कांदा उत्पादकाच्या ताटात कशी माती मिसळली आहे. असेच प्रश्न आहेत सगळे. याच प्रश्नावरती दररोज संध्याकाळी 6 वाजता या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम मी करत असतो तुमच्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांसाठी. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण दररोज संध्याकाळी 6 वाजता इथं आपल्या हक्काची, आपल्या मागण्यांची, आपल्या न्याय अधिकाराची मागणी होत असते. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या. धन्यवाद.